भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमेन, हालेलुया. देवाच्या नावाचा गौरव असू दे. तुम्हा सर्वांना येशूच्या नावाने येशू तुला भेटतो कार्यक्रमासाठी स्वागत करत आहोत. आता पण देवाचे गाणे ऐकली, प्रार्थना ऐकली. आता देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. पहिला शामुएल 16 अध्याय पहिल्या वचनामध्ये, फर्स्ट शामुएल 16:1 पहिला शामुएल 16:1. मग परमेश्वराने शमूएलला म्हटले, मी सौलाला इस्रायलच्या राजपदावरून जुगारण दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहेमकर त्याच्याकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरता राजा निवडले आहे. शिंगात तेल भरून चल, तो कोटवर शोक करीत राहणार. आता शमूएल शोक करीत आहे, दुःखामध्ये आहे. कारण काय? पहिला शामुएल 9:16 फर्स्ट शामुएल 9:16 पहिला शामुएल 9:16 देवाने शामुएलला सांगितलं, उद्या या सुमारे मी तुझ्याकडे बनिमिनी प्रांतातला एका मनुष्य पाठविल,
त्याला अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती नेव. तो माझ्या लोकांना पलिष्ठ्यांच्या हातून सोडविल, कारण माझ्या लोकांचे गारहाणे माझ्याकडे आले आहे म्हणून त्यांच्याकडे माझी नजर केली आहे. पुढचं वचन. शाऊल शमूएलाच्या दृष्टीत पडला तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते तो हाच माझा लोकांवर सत्ता चालवेल. आता शाऊल गाढवाचा मागे जागत आहे, कारण त्याच्या वडिलाचा गाढवे ते हरवले. त्याला शोधायला चल म्हणून शाऊलाला त्या नोकराला त्याच्या बापाने पाठवलं. पण तो किती दिवस शोधत राहिला, गाढव भेटला नाही. शेवटी शामूएल ज्या ठिकाणी आहे तिथं आला. शामूएलकडे गेलं तर तो सांगेल गाढव कुठं आहे, कसं सापडणार, आपण गाढवाला घेऊन जाऊ असं म्हणून आला. पण शाऊल येण्याच्या एक दिवस अगोदर परमेश्वरने शमूएलला सांगितलं, कारण इस्रायल लोक मागत होते आम्हाला एक राजा पाहिजे. शमूएल तुम्ही म्हातारा झाले, तुमचं मुलं बरोबर नाही, तर आम्हाला एक राजा नेमवा. म्हणून देवाने शमूएलला सांगितलं होतं, उद्या याच वेळी मी एक माणसाला पाठवणार, त्याला राजा म्हणून अभिषेक कर. तसं शाऊल आला, देवाने दाखवला हाच मनुष्य आहे. तसं पहिला शमूएल 10:1 मध्ये, फर्स्ट शमूएल 10:1, पहिला शमूएल 10:1 मध्ये, मग शमूएलाने तेलाची कुप्पी घेऊन शाऊलाला मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणून ना. अभिषेक केला, शाऊल राजा झाला. पण काही वर्षानंतर देवाने एक आज्ञा दिली. पहिला शमूएल 15:2 मध्ये, फर्स्ट शमूएल 15:2, पहिला शमूएल 15:2 मध्ये सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमोलेक मार्गात त्याच्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्यांच्याशी कसा वागला हे आजच्या मला स्मरण आहे. पुढचं वचन. तर आता जाऊन अमोलेकास मार दे, त्याच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्याची गय करू नकोस. पुरुष, स्त्रिया, अर्भके, तानी, बाळे, बैल, मेंढरे, ऊंट आणि गाढवे या सर्वांना संहार कर. आणि शाऊल गेला. त्या 6 वचनामध्ये पाहत आहे, शाऊल चांगलं काम केलं, काही लोकांना बाहेर काढलं. नंतर 7:8 मध्ये तो जाऊन युद्ध केला. देवाने म्हटलं, संपूर्ण अमेरिकेच्या देशाचा संहार कर. तो मार देत नेले. पण 8 वचनामध्ये अमेरिकेच्या आगा याला जिवंत पकडले आणि सर्व लोकांना मारले. 9 वचनामध्ये त्यांनी चांगलं, पण शाऊलने लोकांनी आगागाला जिवंत राखले. त्याप्रमाणे उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले. त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामचे होते त्यांचाच त्यांनी अगदी नाश केला. आणि 11 वचनामध्ये देवाने शमूएलला म्हटलं, मी शाऊलाला राजा केले याचा मला पस्तावा होत आहे, कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. यावरून शमूएलाला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा दावा करत राहिला. आता शमूएलचं दुःख काय, संताप काय? देवाने सांगितलं म्हणून मी शाऊलाला राजा म्हणून अभिषेक केला, पण त्यांनी देवाचं वचन पूर्ण नाही केला. किती मोठा पाप केला, यामुळे तो रडत बसला. त्यानंतर शाऊलाच्या चेहऱ्याला त्याने पाहिलंच नाही. पण आता परमेश्वर म्हणतो, असं शोक करीत राहणार का? तुझ्या अभिषेकाचं काय होणार? तुझा सिंग परत घे, त्याला तेलाने भर आणि पुन्हा मी तुला उपयोग करणार. जा बेथलेहेमात जा,
बेतलेहमास एक मनुष्य आहे, त्याच्या घरात एक मुलाला मी निवडलं माझा राजा म्हणून. तर शमूएल गेला आणि पहिला शमूएल 16:12 फर्स्ट शमूएल 16:12 12 आणि 13 त्याने बोलावणे पाठवून त्याला आणवले. त्याने त्यांच्या वर्ण तांबूस दाऊदाच्या वर्ण डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वरने त्याला म्हटले, उठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. 13 मग शमूएलने तेलाची शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्याला अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाऊदाच्या टाई जोराने चंचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. पहा, शमूएल सौलाचा विचार करून 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 तो दुःखात राहिला. तो रडत बसला, माझा अभिषेक व्यर्थ झाला, व्यर्थ झाला. परमेश्वर म्हणतो, नाही, परत आण, सिंगाला मी भरणार आणि परत जा सेवा कर. माझे प्रिय बंधू बहिणीनो, तुम्ही देवाला स्वीकारले, मनामध्ये तारण प्राप्त केले, पवित्र आत्मा अभिषेक प्राप्त केले, पण आता तुम्ही काय करत आहे? मला फार दुःख आहे, माझ्या अभिषेकाचा काय फायदा नाही असं बसलं का? परमेश्वर म्हणतो, पुन्हा भरून घे. यशाया 61:1 आणि 3 पहा. आयझाया 61:1-3. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनांना पट्टी बांधावे, धरून नेलेल्या मुक्तता व बंदिवाना बंदमोचन विधित करावे. पुढचं वचन, सियोनातील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्याने शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्या. बघा, शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. म्हणजे दाऊद शोकामध्ये राहिला होता, त्याला हर्षरूपी तेल दिला आणि पुन्हा त्याला देवाने सेवेमध्ये उपयोग केली. म्हणून येशू म्हणतो, मी यासाठी आलो, आज तुम्ही शोकामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, तुम्हाला पुन्हा परमेश्वर पवित्र आत्माने भरणार आणि तुम्हाला उपयोग करणार. आणखी गोष्ट बघूया. तुम्ही व्यवस्था विवरण त्याच्या 9:20 व्यवस्था 9:20 ड्यूटरॉनॉमी 9:20. परमेश्वर आहारानावर इतका रागावला होता की तो त्याचा नाश करणार होता. त्या प्रसंगी त्यासाठीही मी प्रार्थना केली. का आरोनमध्ये एवढा राग का परमेश्वर आला? कारण आरोनने काय केलं होता? तुम्ही निर्गमन त्याच्या 32 अध्याय 19-20 जे एक्सोडस 32:19-20 मोसे चावणीजवळ येऊन पोचल्यावर ते वासरू व नाच तमाशा त्याने पाहिला. तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातातल्या पाट्या पर्वताच्या पायाशी फेकून फोडून टाकल्या. पुढे तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकले व कुटून त्याचा चुरा केला. तो त्याने पाण्यावर टाकला. ते पाणी त्याने इस्रायल लोकांना प्यायला लावले. 21 तेव्हा मोशे आरोनाला म्हणाला, तू या लोकांवर एवढे पातक आणले असे आणि तुझे काय केले होते? असं काय पातक आणले? सोन्याच्या वासरू बनवून दिलं आणि ते नाच गाणं गायले, सगळे नागवे झाले. एवढा मोठा पाप तू का केला? आरोने खूप आता आरोनला कळलं की मी किती मोठा पाप केला. त्या दिवशी 3000 लोक मरण पावले तलवाराकडून. याचं कारण कोणतं? आरोन. तर आता आरोनचं मन किती तुटलं असेल. माझ्या कारणाने इतके लोक मेले, माझ्या कारणाने इतके लोक मूर्तीपूजा केले. आज मूर्तीपूजाचं कारण बनणार आहे. सावध राहा. एक आरोन 1 दिवसासाठी मूर्तीपूजाचा
कारण झाला, त्याला एवढं दुःख होला आणि परमेश्वर म्हणतो, त्याला मी आता खतम करणार, नाश करणार. तेव्हा मोसा त्यासाठी प्रार्थना केला, पण आरोनचं मन तुटून पडलं होता. मग देवाने काय केलं माहिती आहे का? 133 भजन स्तोत्र संगीता 2 वचनामध्ये Psalm 133:2 ते मस्तकावर उतरलेल्या आरोनच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओतलेल्या बहुमोल तेलासारखा आहे. आता देवाने आरोनच्या डोक्यामध्ये काय आणले? बहुमोल तेल, बहुमोल तेल. तो एवढं शोकाने भरला की माझ्यामुळे इतके लोक बिघडले, इतके लोक देवाला सोडून मूर्तीकडे गेले, आता मी काय करणार? तो शोक करीत राहिला. देवामुळे त्याला माफी केली. माफी केल्यानंतर त्याला किती बहुमूल्य तेलाने त्याचा अभिषेक केला आणि ते अभिषेक वाढत चालला आणि वाहत चालला. आज तुम्हाला पण, तुम्ही शोकामध्ये आहे का? देव पण म्हणतो, मी तुम्हाला असं दिल देतो की तुमच्या सर्व शोक निघून जाणार आणि तुम्हाला सुद्धा मी पुन्हा देवासाठी उपयोग करणार. आणखी एक गोष्ट सांगून संपवतो. स्तोत्र संगीता 89:20 वचन, Psalm 89:20, 89:20. माझा सेवक दाऊद मला मिळालेला आहे, मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे. माहित आहे का? 2 शामुएल 12 अध्याय 13 वचनामध्ये, 2 शामुएल 12:13, दाऊद नातानाला मला मी परमेश्वर विरुद्ध पातक केले आहे. नातान दावीदाला म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरणार नाहीस. 14 वचनामध्ये, पण तरी तू जे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपवास करायला निमित्त दिले आहे, याच तो तुला जो पुत्र झाला आहे तो कात्रीने मरणार. तू मरणार नाही, तुझा मुलगा मरणार. 15 वचनामध्ये, मग नातान आपल्या घरी गेला. उरियाच्या स्त्रीला जो मुलगा दाविदापासून झाला त्याच्यावर परमेश्वराचा तडाखा येऊन तो फार आजारी पडला. पुढचं वचन, म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराच्या काकुळत करू लागला. त्याने उपवास केला व आज जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. 7 दिवस तो रडत बसला, माझ्या पापामुळे एक मुलगा मरत आहे, माझ्या पापामुळे मरत आहे. तो खूप दुःख केला. मुलगा तर मेला, पण देवबापाने दाऊदाला क्षमा केला. दाऊद म्हणतो, माझ्या पवित्र आत्मा काढून टाकू नको प्रभू, तारणाचा आनंद मला परत भेटू दे. म्हणून परमेश्वर म्हणतो, तू अशुद्ध झालास, पण मी तुला पवित्र दिल्याने अभिषेक करतो. हालेलुया. यशाया म्हणतो, मी अशुद्ध ओटाचा आहे, त्याला अग्नीने शुद्ध केला परमेश्वराने. आज तुम्हाला सुद्धा परमेश्वर, तुम्ही काय म्हणता, माझा ओट अशुद्ध आहे, माझं जीवन अशुद्ध झालेलं आहे, मी पापामध्ये पडलो, पण दुःखात राहिलो, पण देवापुढं पडून राहा. दाऊद देव पुढे पडून राहिला, रडला. देवाने त्याचा शोक बदलला आणि त्याला पवित्र तेलाने अभिषेक केला. तुम्हाला देवापा अभिषेक करणार. चला आपण प्रार्थना करूया. आज देवाकडे वळून या, पुन्हा वळून या. देवाचा अभिषेक तुम्ही गमावून बसले का? गालून बसले का? देवाचा तारणाचा आनंद तुमच्यामध्ये नाही का? पुन्हा देवाकडे या. आणखी ज्याने येशूचं प्रेम आतापर्यंत परखून घेतले नाही, आज येशूकडे या, त्याच्या प्रेमाला परखून घ्या. तुमच्यासाठी, माझ्यासाठी येशू या जगामध्ये मानव म्हणून आला आणि आमच्यासाठी, आमच्या पापासाठी त्याने आपला जीव दिला, पण जिवंत उठला, आज पण जिवंत आहे. येशूकडे येणार का? येशू, माझ्या पापाला क्षमा कर, मी तुला सोडून गेलो, मला क्षमा कर, मोठ्या पापामध्ये पडलो, मला क्षमा कर. शोक करा, अश्रू वाहा देवाच्या संबंधामध्ये. देव तुम्हाला क्षमा करणार आणि पुन्हा तुम्हाला अभिषेकच्या तेलाने भरणार, आनंदाच्या तेलाने भरणार, पवित्र तेलाने भरणार, बहुमूल्य तेलाने तुमच्या सिंहाला, तुमच्या जीवनाला भरणार. देवाकडे येणार का? निममन श्री गबाला दुना
रबियदनगन शबलदूनगनमोष्या अरबदूनगनंदरगनश्यंगलबा. पवित्र देव बापा, तुझे आभार मानितो आहे प्रभू. आज आम्ही तुझ्याकडे वळून येत आहे प्रभू. जे कोणी प्रभू माझ्या पापाला क्षमा कर, माझ्या मनामध्ये शांतवून दे असं म्हणणाऱ्या लोकांच्या पापास क्षमा कर प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताने त्यांच्या पापाला धुवून टाक, त्याच्या मनाला शुद्ध कर, जीवनाला शुद्ध कर आणि तारणाचा आनंद त्यांना भेटू दे. आणि शम्वेलासारखा, दाऊदासारखा, आरोनासारखा, हो माझा अभिषेक व्यर्थ गेला, मी अभिषेकाला व्यर्थ घालवला असं म्हणणारे प्रत्येकांना पुन्हा स्पर्श कर प्रभू. सामुएलाच्या सिंगाला पुन्हा तेलाने भरलं आणि दाऊदाच्या जेवणामध्ये पुन्हा पवित्र तेलाचा अभिषेक केला आणि आरोनाला बहुमूल्य तेलाने, उत्तम तेलाने अभिषेक केला. पुन्हा ते त्याच्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर दे प्रभू. स्तोत्र संहिता 92:10 अनुसार साम 92:10 एक नवीन पवित्र आत्मा आहे, नवीन आत्म्याच्या अभिषेकाने प्रत्येकाने भर दे भर प्रभू. त्याच्या मनाला भरून येऊ दे, जीवनाला भरून येऊ दे आणि पुन्हा ते तुझ्यासाठी उभा राहू दे. त्यांचा सिंह नेहमी भरत राहू दे प्रभू. आशीर्वादित कर येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334249695.